वेलकम बॅक टू चॅनल गाईस. हे बघा मी आता आहो घरी. थोडा बाहेर गेलो होतो कामाशी, तर काही ब्लॉग बनवायला काही भेटला नाही. थोडा लहान ब्लॉग आहे. हे माझी आजी झोपली, तिला पाहून घ्या. शिवा देत जाते मला आणि राहत जाते. मी काही घराकडे नसू बसला, येते बसला मग आजीच्या घरी. ह्या आमच्या घरच्या म्हशी पण बोलतात, कारण की मी मा पप्पा आणि माझी मम्मी आज गेलता बाहेर गावी, म्हणून त्यासाठी काही त्या म्हशी राहिल्या पुऱ्या घरी. राहिला तोही राहिला, त्याला नाही नेला त्या रेंगे पारलं. माय आजी म्हणते त्याईला का नाही नेलास म्हणते, ती रेंगे पारलं. म्हणजे रेंगे पारलं गेला होता, तो काम होता तर म्हणून म्हणते म्हशीले का नाही घेऊन गेल्या म्हणते. ते आपल्यासोबत का नाही नेल्या म्हणते. आम्ही त्याला नेला असता पण गाडीवर जागा नव्हती. आम्ही तिघेच, मा मम्मी मा पप्पा आणि मी, पुरी आमची गाडी स्प्लेंडर पुरी आज आली होती पॅक. पुऱ्या सीटा पॅक झाल्या होत्या तिच्या. नाही तर या अजून एका सीट वाजती ते यायला नेला असता एका अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मसीला बसून सनीने पण नाही नेला. मी मस हे मी मस होऊ म्हणते, पण नव्हे माझी आजी चांगली आहे, तेवढी काय भसही नसे मला. पहिलेच्या बायाला तेवढा काय फिटनेसचा काही समजत नव्हता, म्हणून जसा आहे तसा राहत होत्या त्या. आणि आताच्या बायाला फिटनेसच्या समजतात, म्हणून रनिंग मारायला जाते. रनिंग मारायच्या सांगत होतो मी, मग पाहाला नाही ती, म्हणून मी काही बोललो नाही तिथे. आणि तुम्हाला म्हणून मी समोर ना बोललो. आता मी थोडासा पहिले का नाही बोलत होतो, आता थोडं आमची खटकली होती त्या दिवसपासून थोडासा कमी बोलतो मी. आता मी आलो घराकडनं रनिंग मारायचं कसं सांगत होतो. आता त्या पोरीला कसा, म्हणजे आता जे लग्न होते त्याची पुरी फिटनेस पुरी पाहिजे म्हणते, आणि त्यासाठी ते रनिंग वगैरे मारतात ना. आजी पहिले काही रनिंग नव्हतं मारत ना, काही नाही. जसा वजन आहे तसा आपला काम करत उठून राहत होतं. खावा पिवा येस करत होता पहिले. आजा वगैरे पुरं मायजन वगैरे होतं, म्हणून त्याच्यासाठी ते काही रनिंग मारून मस्त, म्हणजे रनिंग काही मारायचं नाही, खावायचा पिवायचा राहायचा, असा काम होता त्याचा. बघा मी आलो आता घरी. हे आमचे बाबा हनुमानजी, हा मा आजा. तो आता फक्त फोटोत राहिला, रिअलमध्ये नाही. आता ना आम्ही येत होता, येथून कोकेहून येत होता, तर आम्हाला दिसलं होतं डुक्कर दिसलं होतं. बहुत मोठं डुक्कर होतं. म्हणजे माझ्या गाडीच्याच मी रप्पने थांबवलं, बाका झाला तो असा समोरूनच गेला डुक्कर. नाही तर नाही का पुरी आमची पिक्चर बनली असती. आणि ते डुकरं वगैरे काही थांबत नाही, सीधे एका गणीने येते, सीधे धाडसे आपटते. असं आहे त्याची गंमत. आणि बनवून राहिलो आता लहानसा ब्लॉग येईल तुमच्यासाठी, 5-6 मिनिटाचा, जास्त काही येऊ नाही शकत. हो एक माणूस नाही का आता मला मम्मीने सांगितलं. आणि मी जेव्हा गाडी चालवत होतो तर मी मागे होतो, आणि तो एक माणूस समोर होता. त्याने नाही का डुकराच्या धाकानं ते गाडी करे पुरी मागे फिरवून टाकलं ना, वापस गेला. आणि मी तिथे थांबला राहिलो, काय केला गेला नाही. पण अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला भाऊ, झाडं वगैरे पडतात. आता मी त्या सिद्धात झाड पडला होता असा आडवा येते रोडावर, त्या झाडावर गाडी चमवत होतो मी. म्हणजे कसं समोरून स्कॉर्पिओ येत होती, स्कॉर्पिओच्या लाईट पडला डोळ्यावर, मग काही समोरचा काही दिसला नाही. तो झाड पडला होता, तो काही दिसला नाही झाड. त्या झाडावर गाडी चढवत होतो भाऊ. ने एक गोष्ट सांगतो आपल्याला, तो स्कॉर्पिओवाल्यानं ती सीधी स्कॉर्पिओ जेव्हा दिला, मला अशी गाडी टाकावं लागली रिटर्न त्याला गेल्याच्या बाजूने. भाऊ आपण गाड्या वगैरे चालवतो, आपणच चालवतो ना रोडावरून गाड्या. कोणती वस्तू पडली दिसली रोडावर, ते उचलून सगळी साईडला फेकावं. मी मग मा मम्मीला उतरवलं. मम्मी म्हणलो हा झाड मागे खिचून म्हणला. मग मम्मीनं मा पप्पानं तो झाड मागे खिचला, रोडावर पडला होता. हो आपणच जातून रोडावरून आपल्याला समजायला पाहिजे. आपण कसे काय गोटा वगैरे पडला राहिला, तो लातानं आपल्याला नसेल जमत, लातानं असा साईडला करून टाकावं. पण हा तेथे रोडावरच फेकला नाही ठेवा. आपण जातून ना आपल्या गेल्यावर अगर कोणी पडला गेला तर कसा आपल्याला कसं वाटते, आपल्यापासून मला म्हणजे आपल्याला दिसला तरी आपण उचलला नाही, असा होते. म्हणून त्यासाठी कोणती वस्तू पडली दिसली रोडावर
फक्त ते उचलून घ्यावं, मी काही करून घ्या. मी काय तेवढ्या गाण्याच्या गोष्टी नाही सांगत. मी काय असं म्हणजे सांगलो, आता आम्ही ना उचलला म्हणून सांगितलो काय तेवढा आणायचे. आणि तोही थोडासा मोठा झाड होता, म्हणजे फांदी पडली होती बहुत मोठी खोळासारखी, एवढा होता. एवढा म्हणजे आपली भुज नाही राहते का, त्या भुज एवढा झाडसुद्धा पडलं. लेग्स थाई त्याच्या एवढा नाही तर झाड पडला होता. माहीत थाई बहुत मोठी आहे म्हणून तुमची, आता तेवढं माहीत नाही, पण मला थाई एवढं नाही का तिथे हा पडला होता. म्हणजे झाड पडला होता. तर मी ना माझ्या पप्पाने मम्मीने उचलून सनेन साईडला गेला. आणि तोही जंगलात होता म्हणा न, तो स्कॉर्पिओवाल्याने समजवलं पाहिजे हो का पहा टू व्हीलरवाला आहे तरी उतरला नाही. अजून त्यानं मागे फिरून सनेने पाहिलं हे कसं जाते म्हणून ते भाऊ का आपणच जाऊन राहिला ना, तुलाही थांबवायला पाहिजे होता ना, मदत करायला पाहिजे होती, आहे का नाही? मदत करायला पाहिजे होती भाऊ. तुम्ही का आपणच जाऊन रोडानं तर थोडंसं काही ना काही करायला पाहिजे. जाऊ द्या रोडाच्या गोष्टी, ठीक आहे. त्याला मी आता बैल वगैरे बांधायला जातो ना, पाणी येणं चालू झाला. मग अशी पाणी आला, मी पाणी ओलं होत होतं त्याला. माझ्या खिशात चिल्लर पडलं का, हे बघा चिल्लर पडलं मग आजचं पडलं तर का म्हणलीस? बैल बांधायला नको जाऊ समजा पाण्यात. बैल बांधायला नको जाऊ का पाण्यात? हो का, बैल नको बांधायला जाऊस म्हणते माझ्या आजी. पाणी येऊन राहिला तर 2 दिवस पाणी नाही आला ना, आणखी अजून पाणी आला. आता चांगलं झाला, खात वगैरे मारवलं आम्हाला. पाणी नव्हता बंद म्हणजे आता पाणी येऊन गेला. तो असा गोष्ट आहे ना. आम्ही जंगलातून येत होता तर आम्ही ओलं झाला. आम्ही त्या क्वार्टरमध्ये थांबला होता, जो कोक्याच्या ना चंद्रपूरच्या विचारात एक क्वार्टर पडते, त्या क्वार्टरमध्ये थांबला होता. म्हणजे त्याला फॉरेस्ट गेट म्हणतात, तिथे थांबला होता. तिथे आम्हाला साप दिसला होता बहुत मोठा. ते म्हणत होते म्हणजे आम्हाला दिसला एवढा फुटला होता साप. तो कोणता नारायण काळाचं नाही, त्याने नाव घेतलं त्या सापाच्या. आपण आम्हाला माहीत नाही, पण त्याने जंगलात होता तर भाऊ. जंगलात वगैरे म्हणजे साप वगैरे ज्याने जनावरा हे तर दिसतच राहतात म्हणा. जाऊ दे त्याची गोष्ट, ठीक आहे. हां, अजून पुरं पाणी येऊन राहिलं. आपण पाणी काही तुम्हाला दिसून नाही राहिलं, ते माझी गलती आहे. मी गलती सुधारेन. लवकर मोबाईल घ्यावा लागेल आपल्याला. आता पैसे जेव्हा कामावर जावं लागते, पण आज बी कामाला नाही गेलो, घरच्या काम होता तर कामाला नाही गेलो. बघा मी आलो आता स्लॅबवर असंच. हे झिल्ली नेवायला आलो. थांबा तुम्हाला स्लॅबवरचा व्ह्यू दाखवतो. पण का व्ह्यू दिसेल या पाण्यामध्ये. पाण्याची येऊन राहिला ना, काय इकडे तिकडे जा बघा पाणी आहे. चला खाली जाऊ, मी झिल्ली घेऊन जाऊ. हे झिल्ली म्हणलो होतो मी, हे झिल्ली नेतो आणि घरी जातो. चला ठीक आहे, तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. बाय.